निघायचं? नको. अरे आजूबाजूचे कोणी बघतील, असं नको पकडूस. कोण बघतं इथं? घरात पण कोणच दिसत नाही. बरं ऐक, मला जरा माझ्या वडिलांबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. कसली? ऐक, आता मला लय बोर झाले आणि भूक पण लागली. ऊन किती, नंतर सांग. ऐकलं असतं ना. नाही नको, जातो. बर, नीट जा. हो. आणि पोचल्यावर एक मेसेज करा. हो, बाय बाय. ओ काका, आईला काय मारायचंय का काय तुम्हाला? असं डायरेक्ट मध्ये येतात का? आणि कोण आहे तुम्ही? माझ्या मुलीला घरी सोडवायला येतो आणि मलाच विचारतो कोण आहे तुम्ही? स्नेहाचा बाप आहे का काय? सासरा? खाली उतर. अहो उतरतो की, एवढं काय? नमस्कार नमस्कार, मी स्नेहाचा मित्र. अहो पण तुम्ही अशी वाटेत काय करता? उडवलं असतं ना मी. उडवलं तरी मला काही फरक नसता पडला, काय? कारण मला मरून 5 वर्ष पूर्ण झाली. काही येडबेड लागलं काय तुम्हाला? 5 वर्ष? मी भूत आहे. मला भूताची लय भीती वाटते हो काका. अहो काही काय बोलता? घाबरू नको, मी चांगलं भूत आहे. अहो चांगलं वाईट भूत काही नसते, भूत भूत असते. आणि मला भूताची ना जाम भीती वाटते. अरे पण मी काय म्हणतो ऐकून तर घे. मला ऐकायचं. अरे काय झालं? हे म्हातारं माझ्या गाडी पुढे आलंय, मेलं असतं. मला म्हणते मी स्नेहाचा बाप आहे, मी भूते. बाप आहे तुझं? अरे योगेश, ते खरंच माझे वडील आहे. आणि ते काय भूत आहेत. हा, अरे खरंच. आता किती दिवसाची मी तुला सांगायचा प्रयत्न करत होते, माझ्या वडिलांबद्दल तुला काही सांगायचंय हो ना? तू सांगूच देत नव्हतास. आणि तू काळजी करू नको, ते चांगले भूत आहेत, वाईट भूत नाही आहेत. चांगले भूत? अरे तुला काही करणार नाही. चांगलं भूत वाईट भूत अख्खं कुटुंबाचं येणं दिसतं यांचं. ए पळू नको, नाहीतर गायब करून टाकेन तुला. काय? प्रेम करतो ना माझ्या मुलीवर? हो करतो. मग पळतो कशाला? नाही नव्हतं पळत. मी ना वारा खात होतो. मग जागेवर उभा राहून खा वारा. भरपूर वारा इथं. वारा? भूत आप्पा म्हणजे स्नेहाचे आप्पा, स्नेहाचे पप्पा. काय झालं? त्याला त्रास नका देऊ आप्पा. त्रास नका देऊ, भीती वाटते. आता तुला प्रश्न पडला असेल मी भूत कसं झालो? कसं भूत झाले? वाईट सवयी होते मला. वाईट सगळ्यांनाच असतात. भरपूर सिगरेट प्यायचो मी, खूप सिगरेट प्यायचो. सिगरेट पिऊन पिऊन एक दिवशी अटॅक आला आणि मी मेलो. पण मेल्यानंतर माझी इच्छा अपूर्ण राहिली. इच्छा? कोणती इच्छा? कोणती? तीच जी प्रत्येक बापाची असते. आपल्या मुलीचं चांगल्या घरात लग्न व्हावं, तिचा सगळा संसार व्यवस्थित व्हावा, तिला चांगला कर्तबगार नवरा भेटावा, तिचा संसार सुखी व्हावा, हीच इच्छा. मला भूताची जाम भीती वाटते. ओ बापा, माझं काय चुकलंय? स्नेहा, ए पळू नको, नाहीतर तुझा बेडूक करून टाकेन. काय चाललंय? बेडूक होंदीर मासा? शांत राहा. काय बोलतात बघ. स्नेहाने मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय. मला का त्रास देतात? त्यामुळेच मी तुझ्या समोर प्रकट झालो, तुझी परीक्षा घ्यायला. परीक्षा? अहो मला भूताटकी परीक्षा नाही आवडत हो. अहो मला भूतच नाही आवडत, लय फाटती माझी. जागेवर उभा राहा, नाहीतर माकड करून टाकन तुझं. नीट. माकड? पुढं काय करतो तू? मी एका कंपनीत नोकरी करतो, म्हणजे दोघांना सांभाळू शकतो एवढा पगार आहे मला. माझे वडील लहानपणीच गेले, म्हणजे मी लहान असताना ते गेले. सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. माझी आई बहीण दोघींना मीच सांभाळतो. आणि
माझ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मी काय लग्न करणार नाही, तुझ्याशी बी नाही करणार. मी लय जबाबदार व्यक्ती आहे. चांगली जबाबदारी कळते की तुला, हा. चांगला कमवतोय पण हम्म. मग घाबरतो कशाला? गाप गाप मला मला भूताची भीती वाटते हो. मी घाबरत नाही, फक्त भूताची भीती वाटते. तू माझ्या मुलीवर प्रेम करतो ना? लय प्रेम करतो मी तिच्यासाठी काय करू शकतो? तिच्यासाठी मी एखाद्याचा जीव घेऊ शकतो, देऊ नाही शकत. तिला सांभाळू शकतो, लय प्रेम करू शकतो, सुखात ठेवू शकतो. एवढं काय करू शकतो मी. खरंच मला सोडायला सांग. अहो आप्पा बस झालं आता. अरे यार काय येडं झालं का काय हो अरे मी भूत नाहीये. नाही अरे पण तू भूतासारखा का असतोय? आनंद पोटात माझ्या माईना र माईना. मी साधा माणूस आहे. खरंच. हा. अयो अरे माझे पाय बघ, हे बघ, काळे दिसतात. अरे काळे नाही सरळ आहेत. सरळ सरळ पाय दिसतात. मला स्नेहाने सांगितलं होतं तुझ्याबद्दल. म्हणलं याची परीक्षा घेऊन बघू माझ्या मुलीवर किती प्रेम करतोय. बघ त्यामुळे मी हे सगळं नाटक केलं होतं. अहो पण तुमच्या नाटकात माझा जीव गेला असता की राव. अरे शांत हो, आता झालं ना क्लिअर, ते नाहीयेत भूत. त्याच आप्पा मोकळ्या लय मारला गप्पा. अरे बस. बरं स्नेहा, हा जावाई पास बर का? खरंच ना? हा. काय तू माझ्या मुलीवर प्रेम करतो, पण कितपत प्रेम करतो, त्याला कितपत साथ देशील हे बघण्यासाठी मी भूताचं नाटक केलं. कारण मला स्नेहाने सांगितलं होतं तू भूताला जास्त भीतो, पण माझ्या मुलीसाठी तू भूताला लढण्याची पण ताकद दाखवली, म्हणून तू मला पास झाला. धन्यवाद. मला वाटतं आता मी गेलं पाहिजे, लय भूक लागली मला. होय? घाबरून? हो. बरं जावा, घरी आई आणि बहीण वाट बघत असतील. हा. आता लवकर घरी जा, नाहीतर मांजर बनवून टाकेन तुला. हो, नका हो मांजर बिंजर. बरं येतो आता. हा हा. चला. सावकाश जा. हो. बरं स्नेहा, आपण पण जाऊ आता आपल्या भूत बंगल्यात. हा? म्हणजे आपल्या घरात, चला. नाही तर घरातलं भूत बाहेर यायचं. आता हे कोण? तुझी आई. मी पण नाही. चला. चला. स्नेहाताई, तुम्ही किती बिझी असता लॅपटॉपवर? तुमचा एक पण दिवस जात नाही काम केल्याशिवाय? हो ना ग निकिता, काम केल्याशिवाय एक पण दिवस जात नाही बघ. ऑफिसला वेळेवर रिपोर्ट सबमिट नाही केला ना तर कामाचं नुकसान होतं. आम्हा गावाकडच्या लोकांना ह्या असल्या गोष्टी काही कळत नाहीत बघा. आम्हाला फक्त शेतात जायचं, काम करायचं एवढंच माहिती. ह्याचं लॅपटॉपवर बसणं, काम करणं आम्हाला नाही झेपायचं. का नाही झेपायचं? तू शिक्षण घेतलं असतं ना तर तुला पण सगळं झेपलं असतं. आणि कदाचित तुम्हा सगळ्यांना या गोष्टीचं महत्वच कळत नसेल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की शिकलेल्यांचं काम महत्वाचं आणि आम्ही शेतात राबतो त्याला काही किंमतच नाही? नाही तसं नाही, पण शिक्षण घेतलं ना की व्यक्तिमत्व घडतं. आणि तुम्हाला शेतातली कामं जमत असतील, पण अशी कॉर्पोरेट गोष्टी शिकायला शिक्षण घ्यावं लागतं. मान्य आहे, आम्ही शाळा शिकलो नाही, पण आम्ही कष्ट करायला शिकलोय. कदाचित तुम्हाला असं वाटेल मी तुमच्याशी वाद घालतेय, पण माझ्या दृष्टीने कष्टालाही तेवढंच महत्व आहे. तुमच्या दोघींचे झाले का भांडणं करून, की मला मध्यस्थी करावी लागेल आता सोडवायला? काही गरज नाही, तुम्ही बसा तिथंच पेपर वाचत. चहा. थँक्यू. स्नेहाताई, तुमचं ते कॉर्पोरेट कल्चर भारी आहे बरं का, पण चहा करायचं कधी तुमचं मन होतं का नाही हो? त्याची कधी गरजच पडत नाही. तुला माहिती आहे ना आपल्या घरात पप्पा चहा बनवतात ते. आत्ता रवी असता
तर त्याने चहा करून आणून दिला असता. ह्याला म्हणतात कष्टाळू नवरा. म्हणजे तुला काय म्हणायचंय? योगेश कष्टाळू नाहीये? त्यांनी कष्ट घेऊन शिक्षण घेतलं एवढं, म्हणून तर एवढी चांगली नोकरी मिळाली आहे त्याला. शेती करायला पण शिकावं लागतं. वाटते एवढी सोपी नाही शेती. तुम्ही या कधी शेतात, मग तुम्हाला कळल. तुम्हाला शेतीतली कामं जमत असतील, पण त्यात काही स्किल्स नाही. आमच्यासारखं काम करून बघा, तुमचं सगळं नशिबावर आणि हातावरच. बाबा, स्नेहा, चुकतीये तू. थोडा विचार करून बोलत जा. अगं आपला रवी शेती करतोय म्हणूनच आपल्याला खायला अन्नधान्य मिळतंय. बाबा, मला कोणाला वाईट बोलायचं नव्हतं, पण नोकरी करण्यात आणि शेती करण्यात खूप फरक आहे हो. आहे ना, फरक आहे की. नोकरी करणारा पैसा कमवतो, पण शेती करणारा हा अन्नधान्य पिकवतो. त्यांनी पोट भरतं लोकांचं. हो, पण आता सगळं यंत्रावर चालतं ना, त्यात नवीन काय? यंत्र चालवणं म्हणजे सोपं वाटलं काय तुला? हा, अगं जरा ट्रॅक्टर चालवून बघ. ट्रॅक्टर चालवणे, बिघडला तर दुरुस्त करणे, त्यांनी सारं काढणे, वाफ काढणे, पाट काढणे, दंड काढणे, पट्ट काढणे, याला सुद्धा एखाद्या इंजिनियर सारखं डोकं लागतंय. आपल्या शेताला लहानपणी कुठलं औषध फवारायचं जेणेकरून पीक मोठं झाल्यावर चांगलं होईल, रोगराईच्या आधी फवारणी करणं, रोगराई झाली तर व्यवस्थित सगळा रोग मिटवणं, ह्याला सुद्धा एखाद्या डॉक्टर सारखं डोकं लागतंय बघ. बरोबर बोललं बाबा तुम्ही. वहिनी, आपली एवढी शेती, कधीतरी त्या शेतीत येऊन बघा किती कष्ट करावं लागतं, म्हणजे तुम्हाला कळलं. तुम्ही बोलताय ते खरंच योग्य आहे. आतापर्यंत मला वाटत होतं शेती करणं म्हणजे अगदी सोपं काम आहे, पण आता कळतंय शेती करण्यामध्ये पण किती बारीक बारीक गोष्टीचा विचार करावा लागतो, किती लक्ष द्यावं लागतं. ते आमच्यासारख्यांना कुठे जमणार. निकिता, सॉरी बरं का, मी काही चुकीचं बोललं असेल ना तर मला माफ कर. अहो ताई, प्रत्येक घरात वाद होतोच की, पण ते समजून घेतलं ना मग घर टिकतं बघा. बाबा, भाऊजी, निकिता, यापुढे मी असं उलटसुलट काहीच बोलणार नाही. पोरी हो, मला फक्त एवढं सांगायचं होतं, जो तो ज्याच्या त्याच्या जागी योग्य आहे, त्यामुळे कुणी कोणाला कमी समजू नका. नाही, शिक्षण गरजेचं आहे. शिक्षणामुळे ज्ञान मिळतंय माणसाला. अहो पण ज्ञानामुळे तुम्ही कष्टाला कमी समजू नका, एवढंच म्हणायचं होतं मला. चालते, चला, काय असेल ते तुमचं आता मिटलं ना, म्हणजे काय आहे, घरातल्या प्रत्येकाला प्रत्येकाची किंमत कळली पाहिजे, ह्यासाठी मी बोललो. हो. बरं वहिनी, आता ह्या गोष्टीवरती तुमच्या हातचा चहा होऊन जाऊ द्या. बरं, माझ्याकडून तुमच्यासाठी आज स्पेशल चहा. बर कसून बाई, चहासाठी लागणारी चहा पत्ती आणि साखर ती सुद्धा शेतीतनच पिकती बर का. हे मात्र खरं बोललात. आलेच. पूजा, काय भारी हवा सुटली नाही का आज? हो, छान वाटतंय. रवी, तुला एक विचारू का रे? काय ग, विचार ना. तू मला कधी फसवणार नाही ना? म्हणजे तू लग्न करणार ना माझ्यासोबत? नाही फसवणार. अगं तू माझ्या दिलाची राणी आहे, मी तुझ्याशीच लग्न करणार. ए, काय करतात इथं? उठा. हा, आपण कोण? आपण कोण? मी लफडी पकडा कुत्र्यासारखा हाना संघटनेचा अध्यक्ष आहे. काय 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 घाण करता रे इथं? हा, हो, आम्ही नाही काय घाण करत इथं. बघितलं ना काय चाळे चालले होते तुमच्या झाडा माग. आजच्या महिन्यात आहे ना आम्ही शेजारच्या गावात सर्वे केला, लई लफडी पकडली. आता या गावात सर्वे चालू आहे आमचा, कळलं का? काय काय कुठली तू? काय वय तुझं? 22. तुझं रे टोनग्या काळ्या, काय वय तुझं? हो हो, काय चाललंय तुमचं? हा, मागासपासून बघतो मी, दमदाटी करता काय यांना? थांबा, तुझं फोटोच काढतोय. ए, फोटो बिटो नका काढू. आम्ही इथं परमिशन घेऊन आलोय, सरपंचाची परमिशन घेतली आणि मग आलोय.
यांचं काय चाललं होतं विचार, इथं झाडा मागं लफडी चालली होती यांची. नाही काका याचा फोटोच काढा, बघा ना काय पण बोलतो येऊन. नाही नाही, तुला परमिशन दिली म्हणजे तू काय पोलीस बिलीस झाला का? हा, काय अधिकार आहे तुला यांना बोलायचा? याच्या जरा तोंडाकडे बघा. अहो यांचं निरागस प्रेम आहे एकमेकांवर. प्रेम करणं काय गुन्हा आहे का? प्रेम करणं गुन्हा नाही, पण त्याला काही लिमिट आहे का नाही? हा, उद्या काय झालं तर कोण जबाबदार आहे? हा, म्हणजे प्रेमाचं लिमिट तुम्ही ठरवणार का? मला एक सांगा, तुझं वय काय रे? माझं वय 25. बघा, या काळ्या का बघून वाटतंय का 25 वय याचं? हा, काय खोटं बोलत हट्टोन का? 32 नाही, राऊंड फिगर 34 आहे माझं. बघितलं का? बघितलं नाही तुम्ही? बघा, 34 वय म्हणजे तो आता साज्ञान पोरगा आहे. आणि तुझं वय काय ग पोरी? 22. म्हणजे तुम्हाला यांना बोलायचा काही अधिकार नाही. दोघं सुद्धा कायद्याने साज्ञाने. मग तुम्ही कशाला मध्ये आडकाठी घालता इथं? आम्ही परमिशन घेतलेली. काय परमिशन घेताना काही करता उद्या? अहो जरा ह्याच्या डोळ्यात बघा, काय दिसतंय तुम्हाला? हा, अहो प्रेम, निखळ प्रेम आहे एकमेकांचं. आणि मला सांगा, तू कमवतो काय रे बाळा? ठीकठाक कमवतो काका. चांगलं कमवतो ना? हो. बस, म्हणजे हा त्या मुलीचं पोट भरण्यासाठी सक्षम आहे. त्याच्यात बघून वाटत नाही तसं. वाटत नाही म्हणजे काय? अरे एवढा चांगला कमवता, धडधाकट आणि साज्ञान पोरगा असताना कुठला तरी मूर्ख बापच असन जो यांच्या लग्नाला नाकार देईन. तुम्ही लग्न करणार आहे ना एकमेकांशी? हो काका, करणार ना. काय पवित्र प्रेम आहे बघा यांचं. हो आप्पा. आप्पा, तुला तू इथं काय करते? आप्पा, तुम्ही तर आता म्हटले ना की तुम्ही लग्न करणार ना. हो, करणार आम्ही लग्न. आता काय झालं आप्पा? करू द्या ना प्रेम. हा, बसू द्या झाडाखाली. अगे पण प्रेम कसलं? लफड्या म्हणा यांचं. तुला लफडी करायला ह्यो काळा तोंड्याच भेटला होता का? अरे आप्पा, आता तुम्हीच परमिशन दिली ना आमच्या लग्नाला. परमिशन दिली म्हणजे? अगं हा काम धंदा काय करतो ह्याचा पत्ता आहे का तुला? काका ते गोट्या गोट्या बघ, 4 आण्याच्या 4 गोट्या बनवितो ह्यो. गोट्या म्हणजे अहो काका, ते गाडीच्या बेरिंग नसतात का, त्याच्या आतमध्ये ज्या गोट्या असतात का, ते बनवतो आम्ही. अरे हा बेरिंगला गोट्या म्हणतोय? अरे बेरिंग आणि गोट्यांमध्ये लय फरक असतो. बेरिंग स्टीलचं असतं, गोट्या काचेच्या असतात. एवढं सुद्धा कळत नाही का तुला? ढेकणे. अहो काका, आता धंदा कोणताही असला तर शेवटी तो धंदाच आहे ना. पोटा पाण्यासाठी करावं लागत. बघितलं का? कधी कधी आपल्याला वाटतं पालकांनी मुलांशी बोललं पाहिजे, जर समजून घेतलं पाहिजे. पण या अशी लफडी पुढे आल्यावरती आता का पंचायत झाली तुमची? नाही पण लफडी करायला तुम्हाला सांगितलंय कुणी? हा, अहो मूर्ख माणूस सुद्धा ह्याला तयार होईन का लग्नाला? ये बघ, तू पहिली घरी चल. अजिबात लग्न बिग्न काय करायचं नाही. काय अहो काका, आता तुम्हीच परमिशन दिली ना. परमिशन नाही, तू पण चल घरी. तुझ्या घरच्यांना बोलून घेतो मी. चल पाहिला. दादा तुम्ही पण चला ना आमच्या सोबत. का मागाशी लय बाड्या बाड्या बाता हानीत होता ना, आता जा. बरं, पण ते सरपंचाने जबाबदारी दिली ना तुमच्यावर. तुमचं तुम्ही बघा. हे, चला ना दादा. अरे अहो आप्पा, आप्पा नाही पप्पा नाही, चला घरी. आणि डेंगळ्या तू बी चल. काय तोंड्या, अहो काका, चल पुढे. चॉईस नाही काय नाही, खैर भांडे कसली बघा त्यात चाला त्यात बोंबलत. चल.